नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भावाच्या एकदम लाडक्या चॅनलवरती. आणि आज आपण परत मराठी स्पेशल रिव्ह्यू करत आहेत. तर मी ज्या आधी ट्रेलरचा रिव्ह्यू केलता तर ती मूवी आली आहे अँड फायनली ती मी मूवी बघितली आहे. आणि असे खूप म्हणजे कमी मूवीज असतात मराठी मूवी ज्यांचे मी ट्रेलर पाहतो या मला कुठला एखादा ट्रेलर आवडतो. मी बऱ्याच वेळेस मराठी पिक्चरला जात नाही कारण की मला ट्रेलर आवडत नाही, पण मी म्हणलं ह्याला चान्स द्यावं का, मी माझा ट्रेलर पण रिव्ह्यू केलता. आणि मी मूवी पाहिली आणि असं खूप कमी वेळ झाले की जे मी समजा मूवी टीव्हीवरती पाहिली या OTT प्लॅटफॉर्म्सवर पाहिली तर ती मूवी मला आवडली, पण मी थिएटरला गेलेली एखादी मूवी मला इतकी आवडेल हे माहित नव्हतं. येस, जेन्युइनली मी एक लास्ट जी कॉमेडी मूवी पाहिली होती ज्यांना बघून मला खूप मजा आली तर ती होती चोरीचा मामला. आणि त्यात असे दिग्गज ऍक्टर्स होते ना, म्हणजे आणि इतका पोट धरून हसलो मी, म्हणजे खरं. मी आणि माझा भाऊ ती मूवी मोबाईलवर पाहिली आणि ते रात्रीच्या 5 वाजले होते, म्हणजे सकाळचे 5 ऑब्व्हियसली. तर सकाळच्या 5 वाजता आम्ही दोघं पोट धरून हसत होतो. आणि अशी रँडमली लावली होती कमी की नाही का, प्राईमवरती भेटली होती आम्हाला. आता सध्या ती प्राईमवरती नाही आहे, बट ती मराठी मूवी म्हणजे मला एवढी आवडली ना, मी खूप हसून अक्षरशः डोळ्यातनं पाणी येत होतं. तर खूप टायमानंतर मी एक अशी मूवी पाहिली ज्याला बघून मी डबल पोट धरू हसलोय. म्हणजे ज्याची कॉमेडी, ज्याला बघून मजा, इमोशनल सगळ्या गोष्टी आहेत त्या मूवीबद्दल. आणि ह्या मूवीचं नाव आहे सुपर डुपर. मी आता पण मूवीचं नावच नव्हतं सांगितलं, सॉरी फॉर दॅट. ह्या मूवीमध्ये आपल्याला खूप सारे दिग्गज ऍक्टर्स बघायला भेटतात. ललित प्रभाकर, विदुला चौगुले, ती अशातच आलेली आहे. मी तिचे एवढे काही फारसे काम बघितले नाही, पण ह्या मूवीमध्ये मी तिला पाहिले. त्याच्यानंतर जर दिग्गज ऍक्टर्सची गोष्ट केली जाईल तर शशांक शेंडे, नंतर निर्मिती सावंत, नर्मिता संभेराव, तर असे खूप दिग्गज ऍक्टर्स आहेत. सगळ्यांनी त्यांचं काम परफेक्टली केलंय. स्टार्टिंगला मला वाटत होतं की यार जी विदुला चौगुले तिचं कॅरेक्टर असं लिहिलेले का ती जरा ओव्हरपणा करते, कम की ती मधीच म्हणजे तिचं म्हणजे असं आहे की ती डायरेक्ट बोलून जाणारी, मनात काही ठूत नाही, डायरेक्ट बोलून जाते. शिव्या असू काही असू तोंडावर बोलणार ती अशी मुलगी होती. आणि मला कुठतरी तिचे स्टार्टिंगला पटत नव्हतं, पण हळूहळू जसं मूवी पुढे जाते ना तर तिचं कॅरेक्टर इमेच्युअर आहे, बट हळूहळू नंतर त्याला तिचं कॅरेक्टर म्हणजे जसं लिहिलेलं आहे ते बरोबर लिहिलेलं आहे, तुम्हाला कळून जाईल मूवी पाहिल्यावर. नंतर ललित प्रभाकर एक असा ऍक्टर आहे ना, म्हणजे मराठी मूवीज बघा, मी ललित प्रभाकरचे काही फारसे काम बघितले नाही, पण मी त्याची जी लास्ट मूवी पाहिली होती ती होती ची चौका. जसे ते डॉक्टर असते आणि हा एक जो असतो ना तो सोलार बनणारा असतो, म्हणजे सोलारवर काम करणार वगैरे. तर ती डॉक्टर असते आणि ह्यो असतो, तर ते नॉनव्हेज खात नसते, ती व्हीगन असती आणि ह्यो नॉनव्हेज बी खातो. तर त्या दोघांचं लग्न जुळून देणं, ते थोडे बरेच काही नाही काही डिसिजन्स घेते, आपण असं नाही करणार तसं नाही करणार. आणि त्याच्यात नाही का त्यांच्या घरांचे नाही का संवाद, ती सगळी कॉमेडी, ती मूवी म्हणजे इतकी मजा आली ती मूवी पाहून. आणि मी ती नाही का आतापर्यंत 6 वेळेस बघितली असेल मूवी आणि मी एकदा सुद्धा बोर नाही झालो. लिटरली जेव्हा पण टीव्हीवर लागती अधूनमधून तर मी बघत असतो ती मूवी. त्यात बी खूप कॉमेडी डायलॉग्स होते, जसे की रंगी बिरंगी असे, म्हणजे ते पंचलाईन तवा तुम्हाला लक्षात येऊन जातो मूवी बघताना. पण ह्या मूवी बद्दल बोललं जाईल ना तर ललित प्रभाकरनी खूप चांगलं काम केले. हे एक असा ऍक्टर आहे ना जो म्हणजे ऑन पॉइंट काम करतो आणि असे दिग्गज रोल्स निभवतो ना ज्याच्यात म्हणजे कुठं असं त्याचा कॅरेक्टर जो ना डल फील होत नाही. सिम्पल मध्ये म्हणलं जाईल ना ते मूवी आणि त्याचा रोल एकदम चांगला निवडतो, हे एकदम सिम्पल मध्ये म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर नाही का अजून जे ऍक्टरची गोष्ट केली जाईल जसं की आपले निर्मिती सावंत यांच्याबद्दल तर कायच बोललं जाईल. इतक्या टाइमापासून मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करतायत आणि इतके दिग्गज रोल्स निवडले त्यांनी. आणि परत एकदा नाही काय मोठ्या पडद्यावरती ह्यांना बघणं म्हणजे ते फील गुड असं वाटत होतं आणि त्यांना एकदम असं मन भरून येत होतं. नम्रता संभेराव आणि निर्मिती सावंत ह्या दोघांची जर तुम्ही जोडी बघता तर इतकी म्हणजे बाप जोडी दोघांची. आणि त्यांचीच नाही तर नाही का जे बी सपोर्टिंग ऍक्टर्स ना सगळ्यांनी फार चांगलं काम केलंय. आणि एक अजून नाव गेलं जाईल शशांक शेंडे, म्हणजे ह्यांचा रोल तुम्ही शेवटी परत म्हणता की भाई लिटरली म्हणजे लक्षात ठेवतात त्यांचा रोल की भाई जाता म्हणतात की अरे शशांक शेंडे. बाकी मूवी बद्दल अजून जास्त काही तर बोलू शकत नाही, पण एवढं सांगेल की नाही का प्रिडिक्टेबल मूवी आहे. जसं मी आधी ट्रेलरमध्ये मी रिव्ह्यू केला तर म्हणलं होतं की ही प्रिडिक्टेबल मूवी वाटते की जास्त चेंज त्यांनी आपले जे दिग्दर्शक आहेत त्यांनी काही जास्त फास्ट चेंज नाही केलं. पण ओव्हरऑल मूवी जी आहे तुम्हाला मजा देणार म्हणजे देणार. जे आपण एक्सपेक्टेशन ठेवत होता तुम्ही, जी कॉमेडीची, जी मजाची, जे इमोशन वगैरे तुम्हाला बघायला भेटते ना ते ऑन पॉइंट आहेत आणि तुम्हाला फार जास्त मजा येईल. आणि माझी अशीच इच्छा आहे की यार आणा मूवी, अजून अशी मूवी आणा मराठीमध्ये, मग मी बघायला जाईन यार. कुणाला पण तेच वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये बी अशा मूवीज निघायला पाहिजे ना की ज्याला बघून म्हणजे यार वाटन की यार हे मराठी इंडस्ट्रीमध्ये आता काय अशा पिक्चर आलेत आणि बाप पिक्चर आलेत. मी नाही का अशात एक गुजराती मूवी पाहिली ज्याचं नाव आहे लालो. आणि सांगतो इतकी सुंदर मूवी ना, माहित नाही किती बनली, 1 का 1.5 कोटी. खूप कमी बजेट आहे त्या मूवीचं, माहिती आहे किती कमी 120 कोटी जास्त कमीले त्या मूवीनी. आणि ती गुजराती मूवी नंतर डब झालेली आणि इतकं मला म्हणजे मनाला लागली म्हणजे रिसेंट मध्ये वन ऑफ द फेवरेट्स मध्ये माझी लालो आहे, रिसेंट मध्ये आलेली.
तुम्ही जर नसेल पाहिली तर लालू मूवी नक्की चेक करा, सोनी लिव्हवर असणार आहे ती. बाकी ही मूवी मी नक्की पाहायला जा. आपली मराठी मूवीला सपोर्ट करा. आणि अजून कुठली मूवी आली असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये, जी मी बघायला जाऊ, याचा ट्रेलर आला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब. जय हिंद.